महाराष्ट्रातल्या आरटीओ मध्ये मोठा प्रॉब्लेम चालू आहे आणि याचा थेट परिणाम खरेदी करणारे ग्राहक आणि विक्री करणारे डीलर यांच्यावर होतोय. मित्रांनो, 2026 मध्ये एक नवीन नियम आलाय आधार व्हॅलिडेशनचा. आधार व्हॅलिडेशन म्हणजे काय, जे आधार कार्डवर नाव आहे ते आरसी वर असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय गाडी ट्रान्सफर होत नाही. आणि ही अचानक चालू केलेली गव्हर्नमेंटची प्रक्रिया असल्यामुळे ज्या जुन्या आरटीओनी प्रिंटिंग केलेले आरसी आहेत त्याच्यावर इनिशियल नेम म्हणजे स्पेलिंग मिस्टेकचा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम आरटीओचा आहे आणि त्यांनीच काढलेला नवीन नियम जिथं आधार व्हॅलिडेशन पाहिजे हा सुद्धा प्रॉब्लेम आरटीओनेच निर्माण केलाय. पण याच्यामध्ये मोठी फरफट ही यूज कार डीलर्सची आणि खरेदी करणाऱ्या ग्राहकांची होतीये. गाडी नावावर होत नाहीये, ट्रान्सफरला उशीर होतोय, प्रोसेस चालू नाहीये. तर याच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या बऱ्याच आरटीओ मध्ये डीलर असोसिएशनने आंदोलनं सुद्धा केली, तरी अजून याच्यावर काही खास असा तोडगा निघाला नाहीये. पण सरकारने हमी दिली आहे की येत्या काही काळामध्ये दिवसामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तर बिंदासपणे गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी कुठलीही काळजी करू नका. त्यांची गाडी 100% नावावर होणार आहे. त्यांनी डीलरवर थोडा विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि डीलरलाही ग्राहकाला पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. आणि यातूनच ज्या पुढे अपडेट येत राहतील ते आम्ही तुम्हाला कळवत राहू.